मित्रांनो, एआय किंवा डीपफेकच्या मदतीनं चुकीचे व्हिडिओ तयार करण्याचं प्रमाण भरपूर वाढलंय. काही महिन्यांपूर्वी एका अभिनेत्रीचा एआय व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, सरकारने काही नियमावली तयार केली वगैरे वगैरे. पण त्यानंतर असे व्हिडिओ किंवा फोटो तयार करण्याचं प्रमाण कमी होण्याऐवजी आणखीनच वाढलं. याला कारण म्हणजे दिवसेंदिवस ॲडव्हान्स होत असलेलं एआय, कितीतरी एआय कंपन्या फुकट देत असलेलं सबस्क्रिप्शन आणि आपल्याकडे असलेला स्वस्त डेटा. एआयचा गैरवापर इतका वाढलाय की आता एप्स्टीन फाईल सारख्या सेन्सिटिव्ह प्रकरणाचेही एआय जनरेटेड फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या सगळ्या गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून केंद्र सरकारने नवीन नियम लागू केलेत. एक प्रकारे एआय आणि डीपफेक विरोधात ही डिजिटल स्ट्राईकच आहे असं म्हणता येईल. यामुळे तुमच्या आमच्या सोशल मीडिया वापरावर देखील परिणाम होणार आहे. हे नियम काय आहेत आणि त्याचा आपल्यावर कसा परिणाम होणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, तर सगळ्यात पहिलं म्हणजे सरकारने आता एआय कंटेंटचा डिस्क्लोजर कंपल्सरी केलाय. म्हणजे काय, तर तुम्ही एआयचा वापर करून काहीही तयार केलं आणि पोस्ट केलं, तर तो एखादा मीम असो किंवा तुमचा स्वतःचा फोटो किंवा व्हिडिओ असो, तरीही तुम्हाला त्यावर हे एआयच्या मदतीनं तयार केलं आहे असं लिहिणं बंधनकारक आहे. जर तुम्ही तसं केलं नाही आणि कुणी याची तक्रार केली तर तो कायदेशीर गुन्हा मानला जाईल. आता तुम्ही म्हणाल की माझ्याच फोटोला एआय एडिट केल्यामुळं मला शिक्षा होईल का? तर तसं नाही. तुमच्या फोटोमध्ये तुम्ही थोडंफार एडिट केलं असेल, एखादा फिल्टर लावला असेल, कलर करेक्शन केलं असेल किंवा सध्याच्या व्हायरल ट्रेंडसारखं कॅरिकेचर बनवलं असेल, तर तुम्हाला शिक्षा होणार नाही. म्हणजे एआयच्या अशा वापरावर कोणतीही बंदी नाहीये. पण हां, अशी एखादी पोस्ट करताना तुम्हाला ते एआयने बनवलं आहे हे सांगणं मात्र गरजेचं आहे आणि हे सर्वांसाठीच आहे. यामुळे खरा फोटो किंवा व्हिडिओ कोणता आणि एआयने बनवलेला कोणता हे लक्षात येईल. काही दिवसांपूर्वी बरेच लोक गावात बिबट्या आल्याचे एआय व्हिडिओ पोस्ट करत होते. यामुळे लोकांमध्ये उगाचच भीतीचं वातावरण पसरलं होतं. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठीच हा नियम महत्त्वाचा आहे. कारण आपण मनोरंजनासाठी केलेली एखादी गोष्टही अफवा पसरण्याचं कारण ठरू शकते. दुसरा नियम हा कंपन्यांसाठी आहे आणि तो जास्त महत्त्वाचा आहे. एखाद्या एआय किंवा डीपफेक जनरेटेड फोटो किंवा व्हिडिओबाबत तक्रार केल्यानंतर कंपन्यांनी तो 2 ते 3 तासांमध्ये हटवणं बंधनकारक असणार आहे. यापूर्वी कंपन्यांना यासाठी 36 तासांचा वेळ दिला जात होता. पण तुम्हाला ते माहितीच आहे की 36 तासात एखादा व्हिडिओ किती प्रमाणात व्हायरल होऊ शकतो. एखादा व्हिडिओ व्हायरल होणं किती धोकादायक आहे हे पण आपल्याला माहिती आहे. कितीतरी केसेसमध्ये केवळ आपला व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून लोकांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता सरकारने 36 तासांची वेळ कमी करून फक्त 3 तासांवर आणली आहे. म्हणजे एखाद्या एआय फोटो किंवा व्हिडिओबाबत तक्रार केल्यानंतर सिस्टीमने पकडल्यापासून 3 तासांमध्ये सोशल मीडिया कंपन्यांना तो व्हिडिओ डिलीट करावाच लागेल. सोशल मीडिया कंपन्यांसाठीच तिसरा नियम लागू करण्यात आलाय. यापूर्वी बऱ्याच वेळा असं झालंय की या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच एआय कंटेंट व्हायरल होत असला तरी कंपन्यांनी मात्र अंगाशी आलं की हात वर केलेत. आता फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स म्हणजे आधीचं ट्विटर किंवा अशाच इतर कंपन्या असं करू शकणार नाहीत. आता त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर खास व्हेरिफिकेशन टूल बसवावे लागतील. हे टूल्स आपोआप ओळखतील की कोणता कंटेंट एआयने बनवलेला आहे आणि कोणता नाही. एवढंच नाही तर कोणतं एआय सॉफ्टवेअर किंवा टूल वापरून हा कंटेंट तयार केला गेला हे सुद्धा ट्रॅक केलं जाईल. हे खूप गरजेचं आहे कारण जेमिनी, चॅटजीपीटी अशा मोठ्या कंपन्या सहसा एआयच्या माध्यमातून अश्लील किंवा बीभत्स कंटेंट तयार करू देत नाहीत. पण हे ठराविक एआय सोडले तर कितीतरी अशा छोट्या मोठ्या किंवा चायनीज एआय वेबसाईट्स आहेत ज्यावर अश्लील एआय फोटो किंवा व्हिडिओ बनवणं, फेस स्वॅप करणं अशा गोष्टी सहज शक्य आहेत. त्यामुळे एखादा चुकीचा एआय कंटेंट हा कुठून तयार केला गेला हे समजलं तर त्या वेबसाईटवर बंदी आणणं, बॅन करणं अशा गोष्टी करणं सरकारला शक्य होईल. या नियमांमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं गेलंय. लहान मुलांचे मॉर्फ केलेले फोटो किंवा हिंसा दाखवणारे एआय व्हिडिओ तसंच लहान मुलांच्या फोटो किंवा व्हिडिओचा विनापरवानगी वापर या सगळ्यावर सरकारने झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये अधिक वेगाने आणि अधिक कडक कारवाई करण्यात येईल. सध्या एप्स्टीन फाईल्स सारखं गंभीर प्रकरण समोर आलेलं असताना कितीतरी समाजकंटक लहान मुलांच्या फोटोंचा वापर करून खोटे एआय जनरेटेड फोटो व्हायरल करत आहेत. हे टाळण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय खरोखरच पालकांना दिलासा देणार आहे. मुख्य म्हणजे या नवीन नियमांचं उल्लंघन केल्यास आता आयटी ॲक्ट 2000 आणि इतर लागू होणाऱ्या फौजदारी कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते अशी तरतूद करण्यात आली आहे. शिवाय एखाद्या युजरने तक्रार केल्यानंतर 2 तासांमध्ये त्याची दखल घेऊन 7 दिवसांमध्ये त्याचं समाधान करण्याची सक्ती कंपन्यांवर करण्यात आली आहे. बाकी सरकार त्यांचं काम करतच आहे, पण आपणही खबरदारी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर एखादा संशयास्पद व्हिडिओ दिसला तर त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी एकदा खातरजमा करून घ्या आणि शक्यतो ज्या बाबतीत तुम्हाला स्वतःला खात्री नाही असा कंटेंट शेअर करणं टाळाच. सोशल मीडियावर अभिनेत्रींचे तसंच सेलिब्रिटींचे एआयच्या मदतीने तयार केलेले अश्लील फोटो, व्हिडिओ भरपूर प्रमाणात दिसतात. आपण अर्थातच तसं काही फीडमध्ये आल्यास स्क्रोल करून पुढे जातो. पण त्याऐवजी आता असं काही दिसल्यास ते रिपोर्ट करा, कारण आता कंपन्यांना त्यावर लवकर कारवाई करणं बंधनकारक केलंय.
तुमच्या एका रिपोर्टने असा कंटेंट शेअर करणारं एक जरी अकाउंट बंद झालं तरी खूप आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतः जरी एआयचा फोटो एडिटिंग, अभ्यासासाठी किंवा अन्य कुठल्या चांगल्या गोष्टींसाठी वापर केला तरी ते पोस्ट करताना हे एआयने बनवलं आहे असं नक्की मेन्शन करा. बाकी या नियमांबाबत तुम्हाला काय वाटतं? एआयचा गैरवापर यामुळे कमी होईल असं तुम्हाला वाटतं का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टेक संबंधी अशाच व्हिडिओंसाठी टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.